लिव्ह लाईक अ योगी, आसनांपलीकडील योग ह्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मी तेजस्विनी गांधी कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मनापासून शुभेच्छा. आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपला एक ज्याला आपण थर्ड आय म्हणू, तो एक डोळा आपला कायम एका गोष्टीवर असतो की आपल्याला आपले हक्क मिळतात का नाही, किंवा आपल्याला स्वातंत्र्य उपभोगता येतं आहे का नाही. जसा आपला स्वतःविषयी हा एक दृष्टिकोन असतो, तसंच आपल्याला वाटत राहतं की आपल्या आजूबाजूच्या घटकांना हा हक्क मिळतो आहे का नाही. मग त्यामध्ये आपल्या मनात येणारे काही महत्त्वाचे हक्क असे असतात की बाबा संरक्षणाचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, शिक्षणाचा हक्क आहे. पण ह्या सगळ्यातून एक खूप महत्त्वाचा हक्क आपण कायम नजरेआड केलेला आहे, आणि तो हक्क आज आपल्याला दाखवून देण्यासाठी, त्याची जाणीव करून देण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तो हक्क आहे निरोगी शरीराचा आणि निरोगी मनाचा हक्क. आपल्या लेखिका असं म्हणतात की निरोगी मन आणि निरोगी शरीर हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे आणि ती त्याची मूलभूत गरज आहे. ह्या विचारानं हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे, उभं राहिलेलं आहे, ज्याच्या प्रकाशनासाठी आपण आज सगळे इथे जमलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संगत ही एक खूप व्यापक संकल्पना आहे. संगत या गोष्टीत कधीच आपण केवळ एक व्यक्ती असा विचार करत नाही. आपण चांगले मित्र, चांगली पुस्तकं, चांगले अनुभव ह्या सगळ्याबरोबर मला खूप महत्त्वाची एक गोष्ट वाटते, ती म्हणजे एक पोषक वातावरण. एखादी व्यक्ती घडण्यासाठी पोषक वातावरणाची सुद्धा तितकी चांगली संगत त्या व्यक्तीला लाभावी लागते, आणि ती आपल्या लेखिकेला लाभलेली आहे. तिचं बालपण बघितलं तर घरामध्ये असलेली वाचनाची आवड असो, किंवा व्यायामाची आवड असो, योगाची आवड असो, गीता अध्याय म्हणण्याची आवड असो, ह्या सगळ्या वातावरणातून घडलेली ही लेखिका जेव्हा आपल्यासमोर हे पुस्तक ठेवते, तेव्हा मला वारंवार असं वाटतं की आपण ज्या संस्कृतीत जन्माला आलेलो आहोत, ती संस्कृती आहे सकारात्मक विचारांवर विश्वास ठेवण्याची, किंवा चांगल्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवण्याची, आशीर्वादांवर विश्वास ठेवण्याची, शुभेच्छांवर विश्वास ठेवण्याची. तर ह्या एका विश्वासानं आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांचा एक आशीर्वादरूपी व्हिडिओ पाहणार आहोत. पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास म्हणजेच स्वामी गोविंद देवगिरी गिरीजी महाराज हे केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहेत. श्रीमद भगवद्गीता, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, योगवासिष्ठ, श्री भगवद्गीता आणि अध्यात्मशास्त्राच्या इतर विषयांवर, तसंच प्राचीन पवित्र ग्रंथांवर मंत्रमुग्ध अशी त्यांची प्रवचनं ते गेली 50 वर्षाहून अधिक वर्ष देत आहेत, जी आपण सगळेजण ऐकत आहोत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्रीराम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्ट अयोध्येचे ते कोषाध्यक्ष म्हणून काम पाहतात. तर त्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छापर असा व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ ऐकून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अयोध्येहून शरीर मातेच्या तटावरून पुण्यात प्रकाशित होणाऱ्या एका पुस्तकाला शुभकामना पाठवण्यात मी फार आनंदाचा अनुभव करीत आहे. खरं म्हणजे शक्य असतं तर मी या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहिलो असतो, पण आता केवळ भगवान रामरायाच्या सेवेत असल्यामुळे मला शुभकामना पाठवून संतोष मानावा लागतो आहे. लिव्ह लाईक अ योगी हे पुस्तक जेव्हा देवयानीनं माझ्याकडे पाठविलं, मला वाटलं काय लिहिलं असेल, पण ते चाळत असताना मला खूप अप्रूप वाटलं की या अल्पवयीन
लेखिकेनं योगाचे सगळे सिद्धांत कुठेही त्यांना धक्का न लावता हसत खेळत सर्वांच्या पुढे ठेवलेले आहेत. खरं म्हणजे योगमय जीवन करणं ही एक कला आहे. आणि म्हणून योगी म्हटल्यावर किंवा योगाभ्यासी म्हटल्यावर एकदम गांभीर्याचं आवरण घेऊन आणि चुपचाप बसून राहणं अशा प्रकारची ज्या लोकांची कल्पना असेल ती कल्पना मुळात चुकीची आहे. पण त्या कल्पनेला छेद देणारं हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. भगवान श्रीकृष्णांनी योग केवळ सांगितला नाही, तो जीवनाच्या अंगोपांगात प्रत्येक प्रसंगात जगून दाखवला. असं सर्वांना करता येतं. आपलं जीवन योगमय कसं बनावं याकरता जीवनातल्या लहान मोठ्या प्रसंगातून सुद्धा आपल्याला आपला तोल सावरत कशा प्रकारे कलात्मक पद्धतीनं सर्व गोष्टी हाताळता याव्यात हे शिकण्याकरता हे पुस्तक फार उपयोगी पडेल असं मला मनापासून वाटतं. या पुस्तकाच्या प्रकाशकांना, लेखिकेला आणि हे पुस्तक ज्यांच्या ज्यांच्या हातात पडेल आणि त्यांच्याकडनं वाचन घडेल त्या सर्वांना माझ्याकडनं शरीर मातेच्या तीरावरून मनपूर्वक शुभकामना, अभिनंदन. योग कर्मसु कौशलम. योग म्हणजे आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये कौशल्य संपादन करणं, हसत खेळत अत्यंत आनंदमय जीवन जगणं, हे सगळं काही साध्य करण्याकरता हे पुस्तक अमूल्य ठरेल असं मला वाटतं. सर्वांना पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. भारत माता की जय. भगवान पतंजलि की, योगेश्वर कृष्ण की जय. आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आजचे सगळे मान्यवर अतिथी सुबोधजी भावे, डॉक्टर शरदचंद्र भालेकर, डॉक्टर आनंद देशपांडे, तसेच सकाळ समूहाचे आशुतोष रामगीर सर, दीपाली चौधरी मॅम, उदय जाधव सर, ह्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. स्वामीजी म्हणाले त्या पद्धतीने लेखिकेनी कुठल्याही सिद्धांताला धक्का न लावता तो सिद्धांत आपल्यापुढे खूप सोप्या भाषेमध्ये उलगडलेला आहे. पुस्तक चाळताना आपल्या लक्षात येईल की यामध्ये इंग्रजी भाषेचाही वापर आहे, मराठी भाषेचाही वापर आहे आणि संस्कृत भाषेचाही वापर आहे. हे पुस्तक प्रत्येक पिढीला वाचावंसं वाटेल अशा पद्धतीनं त्याचा लेआउट म्हणा, त्याची मांडणी म्हणा, त्यातली भाषा म्हणा, ही आपल्याला बघायला मिळेल. असं वाटत राहतं की अशा जेव्हा भाषा पुस्तकामध्ये एकत्र येतात तेव्हा ते कितपत योग्य आहे, संपूर्ण मराठी भाषेत पुस्तक का नाही, अशा इतर इंग्रजी भाषेचा त्याच्यात का आपण वापर केलेला आहे. तर मला वाटतं की जर नवीन पिढीला आता आपल्याला जोडून घ्यायचं असेल तर कुठेतरी ह्या अशा छोट्या छोट्या पर्यायांशिवाय किंवा ह्या अशा उपायांशिवाय आपल्यापुढे काही पर्याय उरत नाही. पण ह्याची नक्की मी खात्री देऊ शकते की तरुणाईलासुद्धा हे पुस्तक नक्कीच वाचावंसं वाटेल आणि तीसुद्धा हे पुस्तक हातात घेऊन वाचेल. उपस्थित सगळ्या मान्यवरांना मी यानंतर व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. सुबोध भावे सर, डॉक्टर शरदचंद्र भालेकर सर, डॉक्टर आनंद देशपांडे सर, त्याचबरोबर सकाळ समूहाकडून दीपाली चौधरी मॅम, ह्या सगळ्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. थंडी आहे म्हणून टाळ्या कमी वाजवायला पाहिजे असं काही नाही आहे. आणि आपल्या सगळ्यांची लाडकी लेखिका देवयानी एम मॅम यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सकाळ समूह गेली अनेक वर्ष उत्तम पुस्तकांची निर्मिती करत आहे किंवा उत्तम पुस्तकं निर्माण व्हावीत या कटाक्षानं सकाळ समूह काम करतो आहे. आज 2024 उजाडलेला असताना सकाळनी अनेक स्थित्यंतरं बघितलेली आहेत. ती स्थित्यंतरं पुस्तकाच्या माध्यमातून जर आपण बघितली तर मला असं वाटतं की भाषिक स्थित्यंतर हा एक त्याच्यातला खूप मोठा भाग आहे, वैचारिक स्थित्यंतर आहे, भावनिक स्थित्यंतर आहे. तर
जेव्हा एखादं पुस्तक आपल्या समोर येतं तेव्हा फक्त त्या एखाद्या माणसाचे विचार किंवा त्या एखाद्या माणसाचे अनुभव इतकेच काही त्या पुस्तकामध्ये एकवटलेले नसतात, तर खूप व्यापक पद्धतीने विचार केला तर त्या काळची भाषा, त्या काळात जगणाऱ्या माणसांची विचारशैली, त्या काळात माणसं काय काय अनुभव घेतात, त्यातून जग कसं बदलत चाललं, ह्या अशा कितीतरी गोष्टींचा शोध आपल्याला त्या एका पुस्तकाच्या माध्यमातून घेता येतो. म्हणजे जणू काही काळाचं प्रतिनिधित्व करणारी ही पुस्तकं असतात. तर आपण कायमच सकाळच्या कार्यक्रमांमध्ये पुस्तक भेट देऊनच मान्यवरांचं स्वागत करत असतो. तसंच आजही आपण पुस्तकाची भेट देऊन मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. मी दीपाली चौधरी मॅमना विनंती करते की त्यांनी सुबोध भावे सरांचं स्वागत करावं. यानंतर डॉक्टर शरदचंद्र भालेकर सर यांचंही स्वागत मी दीपाली मॅमना करण्याची विनंती करते. डॉक्टर आनंद देशपांडे सर यांचंही स्वागत दीपाली मॅम करतील अशी मी त्यांना विनंती करते. सकाळ समूहाच्या वतीने आपण या सगळ्यांचं स्वागत केलं, पण लेखिकेला स्वतःला सुद्धा त्या तिघांनाही एक छोटीशी प्रेमाची अशी भेटवस्तू द्यायची आहे. त्यामुळे मी देवयानी मॅमना विनंती करते की त्यांनी सुबोध भावे सरांना भेटवस्तू द्यावी. यानंतर डॉक्टर शरदचंद्र भालेकर सरांचं स्वागतही देवयानी मॅमनी करावं. डॉक्टर आनंद देशपांडे सर यांचंही स्वागत देवयानी मॅमनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. जसं मी आत्ताच म्हटलं की एखादं पुस्तक तयार होत असताना त्याच्यामागे खूप गोष्टी चाललेल्या असतात, खूप मोठा प्रवास घडत असतो. ह्या पुस्तकाच्या बाबतीत तो प्रवास कसा घडला किंवा ह्या पुस्तकाची वैचारिक भूमिका काय आहे, भावनिक भूमिका काय आहे, किंवा हे पुस्तक काय सांगू पाहतंय, हे आपण प्रकाशकाच्या नजरेतून आता बघणार आहोत. आपण सगळे पुस्तकाकडे, लेखिका पुस्तकाकडे जसं बघत असते, वाचक पुस्तकाकडे जसं बघत असतो, त्यापेक्षा खूप वेगळ्या दृष्टिकोनातून एक प्रकाशक त्या पुस्तकाकडे बघत असतो. तर आपण प्रकाशकाची भूमिका समजून घेऊया की या पुस्तकाविषयी नेमकं सकाळ प्रकाशनाला काय म्हणायचं आहे. नमस्कार. मी दीपाली चौधरी सकाळ प्रकाशनाकडून आणि सकाळ माध्यम समूहाकडून आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. व्यासपीठावरील मान्यवरांना आणि समोर बसलेल्या मान्यवरांना अभिवादन करते. आपणा सर्वांना भारतीय प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा. खरं तर आजच्या दिवशी हा कार्यक्रम ठेवावा की न ठेवावा अशा दुविधेमध्ये आम्ही होतो, कारण जोडून आलेली सुट्टी आणि त्याच्यामुळे किती लोक या कार्यक्रमाला येतील अशी शंका. यातून हो नाही करता करता जेव्हा मान्यवरांनी मान्य केली याची तारीख, तेव्हा आम्ही म्हटलं की ठीक आहे, आपण कार्यक्रम करणार आहोत. आज इथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांची संख्या बघून असं अगदीच वाटत नाही आहे की यापुढे कुठल्या शंकेला वाव आहे. मला असं वाटतं की आत्ता आपण सगळेच योग ही कल्पना आपले लाडके अभिनेते सुबोध भावे कशी जोडून घेत आहेत किंवा आनंद देशपांडे कसं जोडून घेत आहेत हे ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. पुस्तकाचा जो प्रवास आहे तो लेखिका म्हणून देवयानी मांडेलच. प्रकाशक म्हणून ह्या सगळ्याकडे बघत असताना नेमका काय विचार येतो, तर जसं आत्ता तेजस्विनीने नमूद केलं आपल्या सगळ्यांच्या समोर की या पुस्तकाची जी भाषा आहे ती देवयानीची भाषा आहे. ती ज्या लोकांमध्ये, ज्या वर्गामध्ये वावरते त्यांची मराठी आहे. तिने जो काही अभ्यास केलेला आहे योगशास्त्राचा तो अर्थातच संस्कृतमधून केलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये संस्कृतही आहे. मराठी, हिंदी, काही प्रमाणामध्ये इंग्लिश, अशा ज्या भाषेमध्ये
ती ज्यांना योगोपचार देते, त्यांच्याशी बोलते किंवा योग शिकवते, त्यांच्याशी बोलते, त्या भाषेतलं हे पुस्तक आहे. मुळातून योग या विषयावरती अजून एक पुस्तक असं या पुस्तकाचं स्वरूप आहे का, तर नाही, हे योगशास्त्राचं पुस्तक नाही आहे. देवयानीच्या शब्दांमध्ये सांगायचं तर ती ज्यांना गुरु मानते अशा दिग्गजांनी या योगशास्त्रामध्ये भारतामध्ये इतकं काही करून ठेवलेलं आहे की मी नवीन काय सांगणार. तर मी नवीन सांगत नाही, पण काळ बदलतो आणि त्या नव्या काळाशी सुसंगत मांडणी करणं हे जे आहे त्या ज्ञानाचं चिंतन करणाऱ्यांचं काम असतं. आणि मला असं वाटतं की तो चिंतनशील दृष्टिकोन या वयामध्ये इतक्या तरुण लेखिकेकडे असणं हे खूप महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सकाळ प्रकाशनाने जेव्हा केव्हा म्हणजे सकाळ माध्यम समूहानेच जेव्हा केव्हा म्हणजे 1932पासून सुरू झालेला सकाळ पेपर आजही जेव्हा 2023मध्ये रिलेव्हंट असतो, तो का असतो तर काळानुसार ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्यांची नोंद घेतली जाते, त्यातल्या बदलांची नोंद घेतली जाते आणि त्याच वेळेस कधीकधी बदलांना दिशाही दिली जाते. माध्यम समूहाचंच हे काम प्रकाशन विभागही नेहमी पुढे नेताना आपल्याला दिसेल. ह्या पुस्तकामध्ये महत्त्वाची गोष्ट ती आहे की देवयानी माझी पहिलीच लेखिका अशी आहे जी इतकी तरुण असूनही योगशास्त्राविषयी बोलते आहे. आणि तिची जी मुळं आहेत, याच्या अभ्यासाची जी मुळं आहेत ती इतकी पक्की आहेत आणि तिचा जो आवाका आहे काम करण्याचा तो भारत आणि भारताच्या बाहेरही आहे. तिचं जे शिक्षण आहे ते अभियांत्रिकीचं आहे आणि पुढे जाऊन मॅनेजमेंटही तिने केलेलं आहे. ह्या सगळ्याची सांगड जेव्हा तुमच्या जगण्याशी घातली जाते तेव्हा ते त्या पुस्तकातनं उतरतं. अर्थातच याचं लेखन हे कोविड काळामध्ये सकाळची जी मैफा सप्लिमेंट होती, पुरवणी होती की दिलेल्या परिस्थितीमध्ये ही बंधनं आहेत आपल्यावर, पण या परिस्थितीतही आपल्याला चांगलं जगायचं आहे. तर अशा असुरक्षित वातावरणामध्ये, अशा अनसर्टनिटीच्या वातावरणामध्ये सुद्धा आपण शांत मनाने आणि स्वास्थ्यपूर्ण शरीर राखण्यासाठी काय काय करू शकतो यासाठी ही पुरवणी सुरू केली होती आणि त्याच्यामध्ये देवयानीसोबत इतर अनेकांनी लिहिलं होतं. हे जे आहे की परिस्थितीची निकड काय आहे त्या पद्धतीने माध्यम समूहाने काम केलं. देवयानीसारख्या अनेक तरुण लेखकांनी त्याच्यामध्ये लिहिलं. याच्या पुढे जाऊन असं नाही घडलं की त्या काळामध्ये जे काम झालं होतं ते त्या काळापुरतं मर्यादित होतं. कोविड ही एक परिस्थिती होती आपल्यावरती बंधनं घातलेली, पण अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होत असते आणि त्यामुळे त्या पुरवणीमध्ये जे काही लिहिलं गेलं समाजाच्या, माणसाच्या, व्यक्तीच्या आरोग्याविषयी ते इतकं महत्त्वाचं होतं की ते पुस्तक रूपात आणणं हे महत्त्वाचं नक्कीच वाटलं. अर्थातच त्याच्या पुढचा हा टप्पा आहे. मला असं वाटतं की हे पुस्तक जे आहे हे फक्त लेखांपुरतं मर्यादित नाही राहिलं. देवयानीने पूर्ण एक योग ही जीवनपद्धती या अनुषंगाने त्याची बांधणी जेव्हा करायला घेतली, लेखांची बांधणी जेव्हा करायला घेतली, तेव्हा जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे पुनर्लेखन झालं. काही जर्म्स त्या लेखांमधले जी काही सूत्र होती ती कायम राहिली, पण पुस्तकाचं स्वरूप हे पूर्ण बदललं. आता हे फक्त काहीतरी अडथळे आहेत म्हणून त्याच्यावरती उपाययोजना म्हणून आपण कसं जगू शकतो याचं पुस्तक नाही राहिलेलं, तर आपण जगतो आहे आणि आपण सगळ्यात चांगलं काय निर्माण करू शकतो, स्वतःतल्या शक्यता कुठल्या सर्वोच्च ठिकाणी नेऊ शकतो हे तपासण्यासाठी आपल्या मातीतलं आपलं तत्त्वज्ञान किंवा आपलं शास्त्र कसं उपयोगी पडेल याचा शोध घेणारं हे पुस्तक आहे. आपण सगळेच या पुस्तकाविषयी बोलू, ऐकू, चर्चा करू, वाचू, आपले अभिप्राय कळवू. मला फक्त मनोगतातलं एक वाक्य इथे वाचून दाखवावंसं वाटतं आहे. देवयानीने लिहिलं आहे, वेळ वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा सदुपयोग कसा करायचा हे मी माझ्या गुरूंकडून आणि आईकडून शिकले. त्यामुळे बॅगेमध्ये कायम एक पुस्तक ठेवण्याची मला सवय आहे.
त्याच्या पुढे ती म्हणते की माझ्याकडे योग शिकायला येणाऱ्या लोकांना मी कायम पॉकेट गीता भेट म्हणून देते. थोडा वेळ जरी मिळाला तरी 5 श्लोकांचा अर्थ वाचून काढा आणि दिवसभर त्यांच्या अर्थाचे चिंतन करा असे मी सांगते. याच्या पुढचा मुद्दा खरं तर खूप महत्त्वाचा आहे. आपल्या नकळत आपला खूप वेळ वाया जात असतो. आयुष्याचे खरे समाधान आपल्या हातून किती कार्य झाले आणि आपण किती उपयोगी पडलो यात आहे. मला असं वाटतं की ह्या एका वाक्यातनं ती कुठल्या दृष्टिकोनातनं ही मांडणी करते आहे हे आपल्याला सगळ्यांनाच जाणवेल. आपण फक्त स्वतःसाठी नाही, आपण इतरांसाठीही काम केलं पाहिजे. आणि हे काम करत असताना संतुलित आयुष्य कसं जगायचं याच्याविषयी खूप छोट्या छोट्या आजच्या उदाहरणांमधून देवयानी ही मांडणी करत जाते. बाकी पुस्तक तुम्ही सगळे बघालच, वाचालच. मला माहिती आहे की तुमच्यापैकी कितीतरी जणांनी ऑलरेडी हे वाचलेलं असेल, कारण या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपलेली आहे. आपण आत्ता खरं तर दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने भेटतो आहोत. 3 महिन्यातच 3 की 2 महिन्यातच दुसरी आवृत्ती जेव्हा एखाद्या पुस्तकाची करायची प्रकाशकावर वेळ येते तेव्हा तो खूप आनंदाचा क्षण असतो. मला असं वाटतं की असे आनंदाचे क्षण देवयानीच्या या पुस्तकाच्या निमित्ताने आणि पुढील अनेक पुस्तकांच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा मिळावेत. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅम. जो प्रवास आत्ता दीपाली मॅमनी आपल्या सगळ्यांना सांगितला त्यातून एक गोष्ट आपल्या नक्कीच लक्षात आलेली आहे की ही लेखिका म्हणजे एक खूप शिस्तबद्ध, एक खूप चांगल्या सवयींचं आयुष्य जगणारी अशी एक व्यक्ती आहे. आणि पुस्तक वाचत असताना एक असंच वाक्य मला खूप जास्त आवडलं. ते लेखिकाची ओळख करून देण्यासाठी मला वाटतं पुरेसं आहे. असं त्यांनी लिहिलं आहे की आपण खरं तर जेव्हा शिस्तीत वागतो तेव्हा आपण खरं स्वातंत्र्य अनुभवत असतो, पण जेव्हा आपण आपल्याला मनाला हवं तसं वागतो तेव्हा आपण खरं तर आपल्या मनाचे गुलाम झालेलो असतो. हा एक खूप नवा दृष्टिकोन मला वाटतं लेखिकेने आपल्यासमोर ठेवला आहे. तर हे शिस्तीचं स्वातंत्र्य त्यांनी प्रयत्नपूर्वक स्वतःत आणलेलं आहे, म्हणून आज हे इतकं उत्तम पुस्तक आपल्यासमोर त्या ठेवू शकल्या. यानंतर आपण त्यांचं मनोगत ऐकणार आहोत. आपण सगळे त्यांना ओळखतो, अनेक जण वैयक्तिक ओळखत असतील, मित्रमंडळी असतील, पण त्यांचा व्यावसायिक आयुष्यात त्यांचं काय काम आहे किंवा त्यांचा एक थोडक्यात परिचय आपण आधी करून घेऊया. योग आणि स्वास्थ्य हा आवडीचा, अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय असल्यानं त्याच क्षेत्रात व्यवसाय करण्याचा निर्णय घेणाऱ्या देवयानी योग ऊर्जा संस्थेच्या संस्थापक आणि CEO आहेत. पुण्यातील योग ऊर्जा स्टुडिओमधून प्रत्यक्षात आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगभरात अनेकांना योग, वेलनेस आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट यावर त्या प्रशिक्षण देतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगोपचार, जीवनशैलीजन्य विकारांसाठी उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक योग थेरपी, ताण व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट वेलनेस या विषयांवरील प्रभावी व्याख्यानं आणि कार्यशाळांसाठी देवयानी ओळखल्या जातात. अनेक भारतीय व पाश्चात्य कंपन्या त्यांचे CEO यांच्या त्या वेलनेस कोच म्हणून मार्गदर्शक आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये आरोग्य, योग, मनःशांती, ध्यान अशा विविध विषयांवर 150हून अधिक लेख त्यांनी लिहिलेले आहेत. तसेच विविध न्यूज चॅनल्स, वेब पोर्टल्सवरून त्यांच्या मुलाखती प्रसारित झालेल्या आहेत. देवयानी अभियांत्रिकीच्या पदवीधर असून त्यांनी व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम IIM बँगलोर इथून पूर्ण केलेला आहे. जगप्रसिद्ध वित्त संस्था गोल्डमॅन सॅक्स यांच्या उद्योजकांना प्रशिक्षण देणाऱ्या 10,000 स्त्रिया म्हणजेच 10,000 वुमन प्रकल्पासाठी त्यांची निवड झालेली आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील धावपटू असणाऱ्या देवयानी यांनी अनेक फिटनेस स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. योगशास्त्राचे सातत्यपूर्ण अध्यापन, अनुभव यात रमणाऱ्या देवयानी त्यांच्या चिंतनातून लिव्ह लाईक अ योगी हे त्यांचं पुस्तक आपल्यासमोर ठेवत आहेत. ऐकूया लेखिकेला आपल्या पुस्तकाविषयी काय म्हणायचं. व्यासपीठावरील उपस्थित सर्व आदरणीय पाहुणे, डॉक्टर आनंद देशपांडे, डॉक्टर शरदचंद्र भालेकर, सुबोध भावे आणि आपणा सर्वांना माझा नमस्कार. माझ्या आईला मी लहानपणापासून म्हणताना ऐकलं आहे की प्रत्यक्ष गॉड आपला फादर असल्याने गॉडफादर नसल्याची खंत नाही.
गॉडफादर जरी नसले तरी मला योगात, बिझनेसमध्ये आणि एकूणच आयुष्यात मार्गदर्शन करणारे खूप चांगले मेंटॉर्स मिळाले. माझ्या घडण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आज इथे इतके मोठे व्यक्तिमत्व जराही शंका न घेता माझ्या पहिल्याच पुस्तकाला एवढी मोठी शाबासकी द्यायला आले, यासाठी मी त्यांची ऋणी आहे. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, डॉक्टर आनंद देशपांडे, डॉक्टर शरदचंद्र भालेकर, सुबोध भावे, डॉक्टर धनंजय केळकर, डॉक्टर नेहा पांडे, विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या कर्तृत्ववान दिग्गजांनी त्यांचा मौल्यवान वेळ काढून प्रत्येकाने विस्तृत असा अभिप्राय दिला, यासारखं मोठं भाग्य नाही. योग हा विषय माझ्या आयुष्यात कसा आला हे मी पुस्तकाच्या मनोगतात लिहिलं आहे. ते तुम्ही वाचालच किंवा काहींनी वाचलंही असेल. योग माझ्यासाठी स्वराज्यासारखा आहे. माझे सद्गुरू म्हणजे महाराज आणि मी एक मावळा. आता शेवटपर्यंत हेच. आज मला विशेष आनंद आहे कारण माझं संपूर्ण कुटुंब इथे आहे. बाबा, तुम्हीही पाहत आहात ह्याची मला खात्री आहे. 2020मध्ये मी सकाळमध्ये फिटनेस, योग, मानसिक आरोग्य, प्राणायाम, ध्यान या विषयांवर दर आठवड्याला एक लेख लिहायला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्राचे संपादक सम्राट फडणीस आणि कार्यकारी संपादिका शीतल पवार यांनी विश्वासाने ती संधी मला दिली. त्या संपूर्ण वर्षात महाराष्ट्रभरातून प्रतिसादाचे भरपूर कॉल्स, मेसेजेस, ईमेल्स मला आले. वाचकांच्या प्रतिसादाला मान देत सकाळने पुढल्या वर्षी 2021मध्ये पुन्हा मी लिहावं असा सल्ला दिला आणि सलग 2 वर्ष दर आठवड्याला लेख लिहिण्याच्या सुंदर आठवणी तयार होत गेल्या. असे 100हून अधिक लेख सकाळमध्ये लिहिले. वाचकांचा 2ही वर्षी भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यावेळीच नाही तर अजूनही वाचक भेटले की आवर्जून लेखांबद्दल सांगतात, आठवणी शेअर करतात, कात्रणं अजूनही काढून ठेवली आहेत रेफरन्सला असं म्हणतात. आणि हे ऐकून आपण लोकांच्या आयुष्यात इम्पॅक्ट करत आहोत याचं समाधान मिळतं. हे लेख लोकांना इतके आवडले आहेत तर याचं कंपायलेशन करून पुस्तक करावं असा अनेकांचा सल्ला मला आला. अनेकांनी असं सुचवलं मला. परंतु वाचकांना मला स्फुट लेखनाचा अनुभव न देता वाचकांना लेखनाच्या पलीकडे एक विचारधारा मांडायची होती. तिथून पुस्तक लिहिण्याची ही विचार सुरू झाला. जसा योगातील सर्व ग्रंथांमध्ये बाहेरून आत असा विचार मांडला आहे, तसा मला वाचकांना प्रवास घडवायचा होता. सकाळच्या प्रकाशन टीमसोबत सुरुवातीचे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स मला आठवतात. अनेक विषय सुचवण्यात आले आणि त्या प्रत्येकावर मी म्हणत गेले की अनेक विद्वानांनी यावर आधीच लिहिलं आहे, मी काय नवीन लिहिणार. त्यावर सकाळ प्रकाशनाच्या संपादिका दीपाली चौधरी मला म्हणाल्या, तुझा अनुभव, तुझा दृष्टिकोन आणि तुला समजलेला विषय तू वेगळ्याच पद्धतीनं मांडणार. त्यामुळे अतिशय पेशंटली प्रत्येक कॉल आणि मीटिंगमध्ये दीपाली प्रोत्साहन देत गेल्या. योगातील आसन प्राणायामाच्या प्रक्रियेवर मला लिहायचं नव्हतं, कारण त्यावर बरीच पुस्तकं आहेत आणि इंटरनेटच्या माध्यमातून सर्वत्र ही माहिती उपलब्धही आहे. विचार करता करता पुन्हा बाहेरून आत जाण्याचा प्रवास लिहावा असंच वाटू लागलं आणि आधी मी इंडेक्स लिहायला सुरू केला. मग इंडेक्समधला एक एक विषय पुन्हा त्याच्यावरती एक्सपॅन्ड करत त्याच्यावर लिखाण सुरू झालं. माझे आईबाबा या दोघांचाही अगदी लहान वयापासून आध्यात्मिक कल होता. त्यांनी लहान वयापासून आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास आणि साधना सुरू केली होती. मला आणि माझ्या भावाला ते लहानपणापासूनच गोंदवले, सज्जनगड, शिवथरगड अशा ठिकाणी सुट्ट्यांना घेऊन जायचे. आम्हीही त्या वातावरणात रमायचो. वेन द स्टुडंट इज रेडी द टीचर अपियर्स म्हणतात, तसं काही काळातच आईबाबांना आध्यात्मिक गुरु लाभले आणि त्यांच्या पाठोपाठ आमच्या दोघांचंही आध्यात्मिक अकाउंट स्वामी माधवानंदांकडे ओपन झालं. माझे सद्गुरू स्वामी माधवानंद मूळचे सायंटिस्ट असल्याने अध्यात्माची शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी करून विशेषतः तरुण वर्गाला समजेल, भावेल, रुचेल असं त्यांचं बोलणं आणि लिखाण असायचं. अध्यात्माकडे त्यांनी अतिशय प्रॅक्टिकल दृष्टिकोन ठेवून भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, पातंजल योगसूत्र आणि विविध संतांचे अभंग आणि साहित्य यांचं अलगद कळी उमलावी असा विषय फुलवत समजावला. अशाने ना योग प्रीची वाटला ना कंटाळवाणा. मी योग ऊर्जा संस्थेची स्थापना केली कारण मला योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सर्वच पैलू आकर्षित करत होते. परंतु योगात व्यवसाय करताना साहजिकच त्यातील आसन प्राणायाम या भागांवर जास्त भर दिला जातो. त्यामुळे लेखनाच्या माध्यमातून मॅटवर होणाऱ्या योगापासून आपल्याला स्वतःजवळ घेऊन जाणाऱ्या योगशास्त्राकडे जाण्यावर मी लिहित गेले. खरं तर प्रॅक्टिकल आयुष्य जगताना
ते जास्त आनंदी, समाधानी, सार्थक आणि आपल्या क्षमतांना उंचावणारं बनवण्यासाठी फिलॉसॉफीचा आधार घ्यावाच लागतो. या पुस्तकात शरीर, मन आणि शरीर मनापलीकडे असे 3 विभाग केले आहेत. योग हा विषय जरी असला तरी डायरेक्टली फिलॉसॉफीकडे जाण्याआधी थोडा शरीराचा निरोगीपणा आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेता घेता येत गेलेला जो अवेअरनेस आहे तो पुढच्या टप्प्याकडे जायला मदत करतो असं मला वाटतं. यासाठी विविध योगासनं, क्रिया, प्राणायाम इत्यादी मदत करतात. परंतु व्यायाम करून फक्त शरीरावरच काम करत बसलो तर आपली मानसिक, भावनिक आणि वैचारिक प्रगती खुंटेल. म्हणून मनाच्या राज्यातला गुंता सोडवण्यासाठी काही टेम्पलेट लागतो आणि हा टेम्पलेट योगातील आसन प्राणायामापलीकडील योगिक तत्वांमध्ये मिळतो, जसं यम, नियम, साधक तत्व, बाधक तत्व, संयम, समर्पण आणि इतर योगातील ग्रंथांमधील संकल्पना. शरीर आणि मन हेच कायम सांभाळत बसण्या इतकं आपलं आयुष्याचं ध्येय असूच शकत नाही असं मला ठामपणे वाटतं. कधी ना कधी माणसाला सुखांच्या पलीकडील आनंद आणि समृद्धी पलीकडील शांतता हवीच असते. तिथे योगातील आध्यात्मिक गुणांची गरज पडते. मॅस्लोच्या पिरॅमिडप्रमाणे एका टप्प्यानंतर सेल्फ रिअलायझेशनची आस लागू लागते. या सेल्फचं रिअलायझेशन युरेका मोमेंट नसून हळूहळू लक्ष आत वळवून कणाकणाने वाढत गेलेला जागरूकपणा याने होत जातो आणि या सेल्फकडे जाण्याचा मार्ग म्हणजे योगमार्ग. यश आणि अचीव्हमेंट्स कधीच एकट्याच्या नसतात असं मला वाटतं. आजपर्यंतच्या प्रवासात अनेकांची सुंदर साथ मिळाली मला. सकाळ वृत्तपत्रात लेख लिहिताना सकाळ फीचर्सचे असोसिएट एडिटर महेश भरदापूरकर यांनी खूप मदत केली. सकाळ परिवाराबरोबरच्या माझ्या या 4 वर्षांच्या सहवासात सकाळ माध्यम समूहाचे CEO उदय जाधव सर यांची मोलाची साथ लाभली. पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हापासून सकाळ प्रकाशनाचे बिझनेस हेड आशुतोष रामगीर आणि संपादिका दीपाली चौधरी यांच्याबरोबर वेगळाच क्रिएटिव्ह प्रवास सुरू झाला. आमचे तिघांचे स्टार्स चांगलेच जमले आणि काम करता करता छान मैत्री झाली. हे पुस्तक असं शेपअप होण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. मी योग या विषयात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यापासून शरीरशास्त्र आणि योग थेरपी या विषयातले माझे मेंटॉर डॉक्टर भालेकर आज या माझ्या महत्त्वाच्या दिवशी इथे माझ्याबरोबर आहेत याचा मला खूप आनंद आहे. पहिल्या दिवसापासून मला त्यांचे सगळे लेक्चर्स आठवतात. आम्ही तासनतास केलेली ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि योग थेरपीवरची चर्चा आणि त्यांचे कंटिन्युअस मार्गदर्शन माझ्या व्यवसायातल्या प्रगतीला कारणीभूत ठरले. थँक्यू सर. आज या प्रकाशनाच्या निमित्ताने माझ्या जवळची अनेक जण इथे माझ्या आनंदात सहभागी झाले आहेत. माझं कुटुंब, माझे जवळचे मित्रमैत्रिणी, माझे गुरुजन आणि माझ्याकडे योग शिकायला येणारे विद्यार्थी, या सर्वांचं योगदान मी शब्दात मांडू शकणार नाही. हे माझं पहिलं पुस्तक तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते. पुस्तक लिहून झाल्यावर अभिप्राय मिळावा म्हणून मी ज्यांना संपर्क साधला त्यांनी अत्यंत उदार मनाने विनंती स्वीकारून मनापासून अभिप्राय दिला. ते सर्व अभिप्राय तुम्ही पुस्तकात वाचालच. स्वामी गोविंददेव गिरींचे विशेष आभार की त्यांनी इतक्या व्यस्ततेतून वेळ काढून अयोध्येतून रेकॉर्ड करून हा व्हिडिओ पाठवला. प्रभू श्रीरामांचेच आशीर्वाद मिळाले मला. सर्वात शेवटी 2 असे व्यक्ती ज्यांच्याबद्दल बोलल्याशिवाय आजचा दिवस पूर्णच होऊ शकत नाही. योग विषयात काम करत अनेक जण करतात, परंतु माझ्या योग समजण्यात आणि शिकवण्यात कित्येक पटीनं दर्जा वाढवण्याचं काम माझे सद्गुरू स्वामी माधवानंद यांनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादामुळे मी इथवर आले. सर्वात शेवटी सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माझी आई, माझी पहिली शाळा, पहिली गुरु, माझी प्रिय आई. आईचे आभार कोणीच मानू शकत नाही. आज लिव्ह लाईक अ योगीला शुभेच्छा द्यायला आनंद देशपांडे सर, सुबोध भावे आणि भालेकर सर, तुम्ही सगळे इथे वेळ काढून आलात यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि या क्षणाचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात आणि वेळ काढून सपोर्ट करायला आलात त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. आमच्या घरात एक प्रथा आहे. कोणतीही चांगली गोष्ट झाली की सद्गुरूंच्या फोटोकडे बघायचं आणि ती त्यांना अर्पण करायची. त्याच प्रथेप्रमाणे हे पुस्तक, सर्व मान्यवरांची शाबासकी आणि हा आजचा दिवस माझ्या सद्गुरूंना अर्पण. धन्यवाद.
थँक्यू मॅम. इतकं त्या भरभरून बोलत होत्या किंवा इतकं तळमळीने बोलत होत्या, तर या नोटवर सुबोध सर पण आहेत. तर मला एकच म्हणावं असं वाटतं की जीते रहो योग करते रहो असं. तर अर्थात त्यांनी ज्या काही गोष्टी इथे आत्ता सांगितल्या किंवा त्यांनी जो प्रवास उलगडला त्यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते किंवा जाणवते, ती म्हणजे ही काही एका दिवसाची प्रक्रिया नाही किंवा हे जे काही त्यांनी मिळवलं आहे ती काही एका दिवसाची गोष्ट नाही. पुस्तकात त्यांनी फार छान वाक्य असं लिहिलं आहे की आपल्याला जेव्हा लक्षात येतं की आपण खूप अडचणीत आहोत किंवा आपण फार दुःखात आहोत, तेव्हा आपल्याला वाटत राहतं किंवा आपण खूप एक आतताईपणाने ही गोष्ट शोधत राहतो की उपाय कसा मिळेल, मला उत्तर कसं मिळेल. तर त्या असं म्हणतात की जशी अडचण एका दिवसात आली नाही आहे तुमच्यासमोर, तसाच उपायही एका दिवसात येणार नाही. त्यालाही एक ठराविक त्याचा काळ, त्याचा अवधी आपल्याला द्यावाच लागेल. आणि त्यांच्या या पूर्ण मनोगतातून मला वाटतं त्यांनी ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी किती मोठा काळ दिलेला आहे. जरी त्या कमी वयामध्ये आज एक उत्तम लेखिका म्हणून किंवा एक योग करणाऱ्या एक उत्तम योगाभ्यासक म्हणून आपल्यासमोर जरी असल्या, तरी लहानपणापासून त्यांच्यात रुजलेल्या ह्या सगळ्या गोष्टींचं हे फलित त्यांना आजच्या दिवशी मिळतं आहे असं म्हणायला हरकत नाही. यानंतर अर्थात आपण पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. अजून एक छान गमतीची गोष्ट मला वाटली की त्यांनी पुस्तकात असं वाक्य लिहिलं आहे की आपण कर्कटक प्रत्येकाने वापरलेला आहे. काय करतो आपण की पेन्सिल लावतो एका टोकाला आणि एक टोक त्या पानाच्या मध्ये ठेवतो. तो जो मध्य आहे तो जर स्ट्रॉंग असेल, तो जर घट्ट असेल तरच गोल खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला काढता येतो. जर तो जो मध्य आहे तो हलला तर गोल आपल्याला नीट काढता येत नाही. त्यांनी आपलं शरीर, आपलं मन किंवा हे पुस्तक योगाभ्यास हा असा एक मध्य समजलेला आहे की तो जर खूप चांगला असेल, आपलं शरीर, आपलं मन हा आपला जो केंद्रबिंदू आहे तो जर चांगला असेल तर आपलं आयुष्याचं वर्तुळ हे तितक्याच चांगल्या पद्धतीनं आपल्याला काढता येईल. तसंच हे पुस्तक प्रकाशनसुद्धा आपल्या कार्यक्रमाचा आजचा एक केंद्रबिंदू आहे. त्याच बाजूनं हा सगळा कार्यक्रम, हे सगळं वर्तुळ आपण रचतो आहोत. तर आपण आधी पुस्तक प्रकाशन करून घेऊया. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. लिव्ह लाईक अ योगी, आसनांपलीकडील योग, सकाळ समूहाने प्रकाशित केलेलं देवयानी एम लिखित हे पुस्तक, ज्याच्या आधीच 2000 कॉपीज ऑलरेडी विकल्या गेलेल्या आहेत. इतकं खूप कमी कालावधीत अनेकांपर्यंत पोहोचलेलं हे पुस्तक आहे. आपण सगळेच जण ह्या क्षणाचे साक्षीदार आहोत, ह्याचा आनंद आहे. मी उदय सरांना विनंती करते, जे सकाळ समूहाचे CEO आहेत ते सुद्धा आज आपल्यात उपस्थित आहेत, त्यांनीही व्यासपीठावर यावं. मला खात्री आहे की इथला प्रत्येक माणूस जाताना हे पुस्तक नक्की विकत घेऊनच बाहेर जाईल. तसंच इतरांना भेट देण्यासाठी सुद्धा तुम्ही आवर्जून हे पुस्तक विकत घ्या आणि ते अधिकाधिक लोकांना भेट द्या. यानंतर अर्थात कार्यक्रमाचं जे अजून एक आकर्षण आहे ते म्हणजे आपण तिन्ही मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी किंवा त्यांचे विचार ऐकण्यासाठी इथे जमलेलो आहोत. सगळ्यात पहिले मी सुबोध सरांना विनंती करणार आहे की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. पण तत्पूर्वी त्यांचा काही वेगळा परिचय खरं तर करून देण्याची गरज नाही. सुबोध भावे एवढं नाव ऐकलं तरीसुद्धा गर्दी होईल असं हे नाव आहे, पण तरीसुद्धा आपण त्यांचा थोडासा परिचय करून घेऊ. सुबोध भावे अख्ख्या महाराष्ट्राचा केवळ लोकप्रिय कलाकार नाही तर आवडीचा असा कलाकार आहे. अभिनय, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, शास्त्रीय संगीताची जाण अशा प्रत्येक क्षेत्रात ते आघाडीवर आहेत. त्यांनी स्वतःला प्रत्येक वेळी सिद्ध करून सगळ्या मर्यादा तोडून एक उत्तम कलाकृती आपल्या समोर ठेवण्याचा कायमच प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेलं आहे. हिंदी मराठी चित्रपट असो, मालिका असो, नाटकं असोत, OTT प्लॅटफॉर्म असो, रेडिओ शोज असोत, रियालिटी शोज असोत, या सगळ्याच माध्यमातून तितकंच ताकदीनं काम करणारे असं हे सुबोध सर. मला त्यांच्याविषयी कायम एक गोष्ट जाणवत आलेली आहे की
एखादा कलाकार असतो तो पाण्यासारखा असतो, म्हणजे तो कशातही घातला तरी तो रंग बरोबर त्या पाण्याला येतो. सुबोध भावे हे कधी त्या भूमिकेत आपल्याला हे सुबोध भावे आहेत असं कधीच वाटत नाही. कायमच तो काय म्हणू की लोकमान्य असो किंवा कट्यारसारखा चित्रपट असो, कोणीही असो, ही ती पात्र ते पात्रच आहे, ते पात्र आपल्याशी बोलतं आहे असं वाटतं. हे खूप कमी कलाकारांबाबतीत घडतं की आपली ओळख बाजूला ठेवून त्या पात्राचं होणं, तर ही मला वाटतं खूप जमेची बाजू अशी त्यांची आहे. जेव्हा सर या कार्यक्रमाला येणार आहेत ही गोष्ट जेव्हा ठरली तेव्हा मला एक थिएटरचा गेम आठवला जो मला इथे थोडासा जोडावासा वाटला, की एक फ्रेम गेम नावाचा गेम थिएटरमध्ये आपण खेळत असतो, की एक व्यक्ती येते, ती कुठली तरी ॲक्शन करते, मग त्या फ्रेमचा अर्थ आपण लावत असतो. दुसरी व्यक्ती येते, ती दुसरी ॲक्शन करते, 2 जणांच्या फ्रेमचा अर्थ आपण लावतो, तिसरी व्यक्ती येते. अशा व्यक्ती येत राहतात आणि समोर जी काही फ्रेम तयार होते त्याचे दरवेळी अर्थ बदलत जातात. आणि मग जेव्हा शेवटची व्यक्ती येऊन कुठली तरी एखादी ॲक्शन करेल तेव्हा त्या पूर्ण फ्रेमला एक अर्थ असा प्राप्त होतो. या पुस्तकाच्या निमित्तानं मला असं वाटलं की जेव्हा आपण आपला विचार फक्त शरीर इतकाच करतो तेव्हा त्याचा अर्थ वेगळा आहे. आपण जेव्हा शरीर आणि मन असा स्वतःचा विचार करतो तेव्हा आपल्या असण्याचा अर्थ वेगळा आहे. आपण शरीर, मन, बुद्धी असा जेव्हा स्वतःचा विचार करतो तेव्हा आपल्या असण्याचा अर्थ वेगळा आहे. त्यामुळे ह्या पुस्तकाचं एका कलाकाराशी काय नातं आहे किंवा एखाद्या थिएटरमधल्या व्यक्तीशी काय नातं असू शकतं हे आपण आता सुबोध भावे सरांच्या मनोगतातून ऐकणार आहोत. कलाकार ही एक अशी व्यक्ती असते की जी प्रचंड काय म्हणू धावपळीच्या जगामध्ये आपल्याहून अधिक धावपळीत ती जगत असते, आपल्याहून अधिक माणसांना ती भेटत असते आणि स्वतःसाठी इतर वेळी खूप कमी वेळ असणारी किंवा तो वेळ मिळण्याची संधीच त्याला कधी मिळत नाही. पण जेव्हा कलाकार आपली कला सादर करत असतो, तो जेव्हा स्टेजवर असतो, तो जेव्हा एखादा सिनेमा शूट करत असतो तेव्हा तो स्वतःच्या जितका जवळ असतो तितका आपण कोणीच कधीच असू शकत नाही. हे कलेचं देणं आहे. आणि अशी व्यक्ती जेव्हा ह्या पुस्तकावर बोलते तेव्हा ती नक्की काय बोलते हे ऐकण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे मी सुबोध भावे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. खूप लोकांचा गोंधळ आज स्वातंत्र्य दिन आहे असंही होऊ शकतो, त्यांनाही खूप शुभेच्छा. कुठला तरी भारतीय दिन समजतात हे काही कमी नाही आहे. आजच्या या फार सुंदर दिवशी तुमच्या सगळ्यांबरोबर संवाद साधायला मी इथे उभा आहे. माझी खूप जवळची मैत्रीण देवयानी हिने लिहिलेलं पुस्तक लिव्ह लाईक अ योगी या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे आणि आत्ताच मला कळलं की त्याच्या 2000 प्रती संपल्यात आणि ही दुसरी आवृत्ती त्याची आज सुरू झाली आहे. देशपांडे सर, भालेकर सर, तुम्हालाही मनपूर्वक नमस्कार. उपस्थित सर्वांना मनपूर्वक नमस्कार. व्यायामाच्या ठिकाणी मला का बोलवलं हे मला अजून कळलेलं नाही आहे. माझ्याकडे बघून मी कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत असेल असं वाटत नाही, पण याच्यावरनं तिच्याकडनं मी खूप बौद्धिक आजपर्यंत ऐकलं आहे. आमची ओळख झाली तेव्हा तिचा व्यायामाशी संबंध आहे असं जर मला कळलं असतं तर कदाचित आमची मैत्री टिकली नसती. आणि त्याच्यानंतर हळूहळू तिने पत्ते टाकायला सुरुवात केली की मला आता स्टुडिओ चालू करायचं आहे, मी योगामध्ये आहे, मग मला पुस्तक लिहायचं आहे वगैरे वगैरे वगैरे. पण जेव्हा जेव्हा गेल्या काही वर्षांमध्ये आमच्यामध्ये एक मुक्त संवाद जो आमच्यामध्ये घडला तो कायमच मला असं वाटतं की मला खूप प्रगल्भ करणारा होता आणि त्या सगळ्याचं सार या पुस्तकामध्ये आलं आहे असं वाटतं. त्याने आत्ता बोलताना खूप छान सांगितलं की ज्याच्यावरती मी कायम विचार करत असतो की मी त्यातला ज्ञानी नाही. योग माझ्यासाठी योग म्हणजे आयुष्यातले जे योगायोग असतात त्यातला जुळून आलेला योग हा माझ्यासाठी योग आहे. मी त्यातला ज्ञानी नाही की याच्यावर मी काहीतरी भाष्य करीन, पण कुठल्याही गोष्टीचा प्रवास हा खरं तर बाहेरून आतमध्येच असतो. म्हणजे त्यात तो जर योगाचाही असेल तर त्याच्यात काही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. आपल्याकडची आपण प्रार्थनास्थळं जरी बघितली कुठलीही तरी त्या प्रार्थनास्थळांचा प्रवास देखील बाहेरून आतमध्येच असतो. कुठलंच प्रार्थनास्थळ आतून बाहेर कधी नसतं, तो बाहेर जाण्याचा मार्ग फक्त असतो. पण आधी आपण त्या मंदिराच्या मूळ प्रवेशद्वारापासून आतमध्ये प्रवेश करतो. मी जुन्या मंदिरांबद्दल बोलतो आहे, आत्ता जी गुलाबी पिवळी मंदिर आहेत त्याच्याबद्दल बोलत नाही आहे. जी आपल्या पूर्वजांनी 1000-1500 वर्षांपासून सुंदर कोरीव काम करून ठेवलेली मंदिर आहेत त्यांच्याविषयी मी बोलतो आहे. त्या मंदिरात तुम्ही गेलात तर पहिल्यांदा तुम्हाला अचंबित करणारं नक्षीकाम नजरेस पडतं. काळे खांब असतात, त्याच्यावर कुठेही घाणेरडे आत्ता वापरतात तसे गुलाबी पिवळे रंग वापरलेले नसतात, पण इतकं सुंदर कोरीव काम असतं की तुम्ही अचंबित होता, ते बघत राहता. मला असं वाटतं आपल्या शरीराची रचना तशी आहे.
आधी तुम्ही मंदिरात तर जा, आधी तुम्ही तुमच्या शरीराबद्दल तर जाणून घ्या. तसं ते आहे की आधी तुम्ही शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरातल्या अनेक गोष्टींविषयी आधी आपण अचंबित होतो की माणसानं न घडवूनसुद्धा इतकी प्रचंड विलक्षण गोष्ट कशी काय घडली. कदाचित त्याचा कॉम्प्लेक्स आपल्याला यायला पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट आपणच घडवली असा आपल्याला एक वेगळा कॉम्प्लेक्स असतो. पण आपण न घडवतासुद्धा इतकी एक सर्वांग सुंदर गोष्ट कशी काय घडू शकली याने आधी आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. आपल्याला कळतं की अरे आपले हात, आपल्या आतमधनं शरीरभर धावणाऱ्या नसा, त्यातनं होणारा रक्तपुरवठा, त्यातलं अशुद्ध रक्त, शुद्ध रक्त, मेंदू ते पाय अशी जी रचना. आणि मग ते ॲक्युपंक्चर करताना अजून आपल्याला अचंबित व्हायला होतं की अरे हातातलं इथे काहीतरी दाबलं की इथे काहीतरी एक कळ होते. जसं ते गोळकोंडा किल्ल्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं ना की खाली टाळी वाजवली की वरती त्यांना ऐकू जातं वगैरे. तर अशा शरीरातल्या कितीतरी गमती आपल्याला विलक्षण त्याची रचना कळायला लागते. आणि त्या सगळ्या अद्भुत रचनांचा मागोवा घेत घेत आपण त्या गाभाऱ्यामध्ये जातो. आणि तिथे असं काही नक्षीकाम नसतं. तिथे एक साधी सुधी कुठलंही नक्षीकाम न केलेली एक पिंड असते आणि त्या पिंड अंधारात असते आणि त्याच्यावरती कुठेतरी अभिषेक होत असतो. आणि त्या अभिषेकातनं त्या पिंडीवरती पडलेलं पाणी बाहेर जात असतं गोमुखातनं आणि आपण त्याचं तीर्थ म्हणून ते प्राशन करत असतो. ते कचऱ्यात जात नाही, ते टाकाऊ पाणी म्हणून वाहून जात नाही, ते तीर्थ म्हणून आपण त्याचं प्राशन करतो. का? कारण ते पाणी गाभाऱ्यातल्या पिंडीवरती पडत असतं. तोपर्यंत आपण निर्मळ, स्वच्छ, शांत झालेला असतो. आणि अशा शांत ठिकाणी जेव्हा कुठलीही गोष्ट येते तेव्हा ती पवित्र होऊनच बाहेर पडते, म्हणून ते तीर्थ आपण प्राशन करतो. अभिनयाच्या बाबतीतसुद्धा जेव्हा एखादी गोष्ट आम्ही कुठल्याही व्यक्तिरेखेला सामोरं जाण्याची वेळ येते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जशी दुकानाची शोकेस असते तसंच अभिनेत्याचं असतं. आज मी छत्रपती शिवरायांची राजांची भूमिका केल्यानंतर मी खूप शिव्या खाल्ल्या, अजूनही खातो. कारण माझं बाह्यांग छत्रपती शिवाजी महाराजांशी अनुकूल नव्हतं असं त्यांचं म्हणणं होतं. असेल, कोणी बघितलं त्यांना, कोण कसे होते, कसे दिसत होते. पण ज्या वेळेस बालगंधर्व असेल, लोकमान्य असेल किंवा इतर घाणेकर असतील यांच्या व्यक्तिरेखा करताना आधी जसं आमच्याकडे शिकवलं जातं की जेव्हा नाटकामध्ये एखादा प्रेक्षक येतो तो पहिल्यांदा कन्व्हिन्स कुठे होतो, जेव्हा येणारं पात्र त्याच्या कल्पनेतल्या पात्रासारखं जर त्याला दिसलं तर तो आधी कन्व्हिन्स होतो. आणि मग त्याच्या पुढे अभिनेत्याची लढाई सुरू होते की ते पात्र अजून जिवंतपणे समोरच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये तुम्हाला ठासून द्यायचं असतं. आमच्यासाठी सुद्धा हा योगाचाच प्रवास आहे. आमच्यासाठी सुद्धा अभिनेत्याचा प्रवाससुद्धा कुठल्याही अभिनेत्याचा असेल, कुठल्याही कलाकाराचा असेल, मी कुठल्याच कलेला कमी लेखत नाही. तो गायकाचा असेल, तो चित्रकलेचा असेल, मूर्तिशास्त्र करणाऱ्याचा असेल, कुठल्याही कलाकाराचा प्रवास किंवा कुठल्याही माणसाचा प्रवास हा बाहेरून आतमध्येच असतो. आणि तोच सगळ्यात अवघड आहे, ती तडफड. आणि ह्या सगळ्यामधली अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती जबरदस्तीने केवळ फॅड आहे किंवा आजूबाजूला एक योगाची चलती आहे. आता हे योग, आपण जर योग केलं तर आपण एक इन थिंग असू किंवा एक 4 इंस्टाग्रामला रील टाकता येतील, लाईक मिळतील म्हणून करण्याची गोष्ट नाही आहे. जोपर्यंत कुठल्याही केलेल्या गोष्टीतला अनुभव आणि त्या अनुभवातनं मिळणारी अनुभूती जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत त्या कुठल्याच गोष्टीत आपल्याला राम वाटत नाही. आणि ती अनुभूती ज्या क्षणी येते ना त्या क्षणी त्याच्याविषयी कोणी मार्केटिंग करण्याची गरज उरत नाही, कारण तोपर्यंत आपल्याला त्याचा एक विलक्षण अनुभव मिळालेला असतो आणि आपल्याला त्या गोष्टीपासून दूर जाण्याची आपली तयारी नसते. जसं व्यक्तिरेखेचं आहे तसंच योगाचं आहे, तसंच कुठल्याही व्यायामाचं सुद्धा आहे. प्रचंड मोठी फी भरून आपण व्यायामपटू होऊ शकत नाही. आधी आपल्याला शरीराला आणि मनाला आपल्याला एक ज्याला आपण सुसंस्कृत म्हणूया, सुंदर म्हणूया, ते सुंदर ठेवण्याची जाणीव आधी आपल्या मनामध्ये कुठेतरी निर्माण व्हावी लागते. आणि ती निर्माण झाल्यानंतर मग त्या पद्धतीने त्याच्यावरती संस्कार करून आपण पुढचा मार्ग करू शकतो. तसंच अभिनय करताना सुद्धा बालगंधर्वांचा अभिनय करताना किंवा लोकमान्यांचा अभिनय करताना माझ्यासाठी ते व्यावसायिक काम होतं. व्यावसायिक कामातनं मला माझे पैसे मिळणार होते. पण लोकमान्यांचं काम आणि बालगंधर्वांचं काम करताना किंवा घाणेकरांचं काम करताना पैशाच्या पलीकडे जाऊन ती करण्याची गोष्ट होती. फक्त पैशापुरती मर्यादित राहिली असती तर ती खूप वरवरची झाली असती. आणि ती वरवरची झाली असती तर तुम्हाला त्या व्यक्तिरेखा कधीच भेटल्या नसत्या. बालगंधर्व करताना जसं आत्ता त्यांनी फार सुंदर सांगितलं की कलाकार जेव्हा एखादी कलाकृती साकारत असतो त्याच्या इतका त्याच्याजवळ दुसरा कोणीच नसतो. आणि तो जितका स्वतःच्या जवळ असतो तितका मला नाही वाटत दुसरा कुठला एखादा सद्गुरूसुद्धा, एखादा सत्पुरुषसुद्धा असेल इतका तो स्वतःच्या जवळ असतो. आणि ही अनुभूती मला माझ्या आयुष्यात वारंवार आली आहे. अगदी बालगंधर्व करतानाही आली आहे, लोकमान्य करतानाही आली आहे, घाणेकर करतानाही आली आहे की त्या क्षणी आजूबाजूला कितीही गोंगाट, कितीही गोंधळ, कितीही आरडाओरडा, कितीही वेगवेगळ्या गोष्टी घडत असल्या तरी तुमचं कॉन्सन्ट्रेशन इतकं प्रचंड पक्कं झालेलं असतं की त्याच्यापासून जराही हलत नाही तुम्ही. मला असं वाटतं की योग हा प्रकारसुद्धा त्यातल्या अनेक
बाकीच्या गोष्टींविषयी तज्ज्ञ बोलतील, पण मला असं वाटतं की तो तुमचा बॅलन्सिंगचा सगळ्यात मोठा प्रकार आहे. आणि बॅलन्सिंग म्हणजे फक्त डोंबाऱ्याचा खेळ खेळणारा बॅलन्सिंग नाही. आपल्या आयुष्यातही आपण म्हणतो की तराजूचं मध्यावरती असणं खूप महत्त्वाचं असतं. तो कुठल्याही एका बाजूला झुकला तरीसुद्धा त्याच्यातनं दुसऱ्याला अपायकारक किंवा स्वतःला अपायकारक अशी एखादी गोष्ट निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आजूबाजूला चाललेल्या सगळ्या गोंधळाच्या अवस्थेत आपला बॅलन्स ढळू न देणं, मग तो शरीराचा असेल, तो मनाचा असेल, आणि कदाचित त्यालाच आपल्याकडे विवेकी बुद्धी असं म्हटलेलं असेल, की या सगळ्या गोंधळामध्ये सुद्धा आपल्या शारीरिक आणि मानसिक बॅलन्स जो आहे, आपलं जे स्थैर्य आहे ते स्थैर्य ढळू न देणं. आणि स्थैर्य म्हणजे फक्त स्नायूंचं नाही आहे. मला असं वाटतं की आपल्याला शरीरापासून मनाला आणि मनापासून शरीराला आपल्याला वेगळं नाही काढता येणार. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र वाटचाल करतात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य खूप सुंदर होतं. आणि एकदा आपलं आयुष्य सुंदर झालं की आपोआप आपल्या आजूबाजूला असणारे इतरांचं आयुष्य सुंदर करण्याचाही आपण प्रयत्न करायला लागतो. आणि ज्या पद्धतीने इतक्या सोप्या भाषेत देवयानीने हे पुस्तक लिहिलं आहे, त्यातल्या प्रत्येक विषयावरती तिचं जे चिंतन आहे ते इतकं सुंदर पद्धतीने म्हटलं आहे की ज्याचा खरोखर याच्याशी संबंध नाही आहे किंवा जो केवळ फॅड म्हणून इकडे आला आहे, अशालासुद्धा त्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर आपण एका फार अद्भुत अशा एका गोष्टीशी आपला संपर्क येणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण रमणार आहोत याची खात्री आल्याशिवाय राहणार नाही. पण इतक्या सुंदर पद्धतीने, इतक्या प्रगल्भतेने तिने योग यासारख्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या विषयाला सोपं करून सांगितलं. त्याबद्दल देवयानी तुझे आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप आभार. आणि तुम्ही 26 जानेवारी 3 दिवस सुट्टी असूनसुद्धा सकाळी सकाळी इतक्या लवकर इथे उपस्थित राहिलात, कारण तुम्हाला या विषयाची जाण आहे आणि या विषयामध्ये काहीतरी करण्याचा ध्यास आहे. त्याच्याबद्दल तुमच्याही सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. यानंतर आपण ऐकणार आहोत डॉक्टर शरदचंद्र भालेकर सर यांच्याविषयी, आणि त्यानंतर ते त्यांचं मनोगत आपल्यापुढे सादर करतील. कैवल्यधाम इन्स्टिट्यूट ऑफ योगा अर्थात लोणावळा इथे ते प्राध्यापक आणि माजी प्राचार्य आहेत. कैवल्यधामच्या योगिक हॉस्पिटल आणि हेल्थकेअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी आणि प्रतिष्ठित व्याख्याते म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या कुठल्याही विद्यार्थ्याला असं म्हटलं की शरीरशास्त्र किंवा शरीरविज्ञान शिकायचं आहे तर हमखास प्रत्येकाच्या तोंडात फक्त एकच नाव असतं, ते म्हणजे भालेकर सरांचं. डॉक्टर भालेकर सर यांच्याकडूनच हा विषय शिकावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. योग थेरपी ह्या विषयाचे ते तज्ज्ञ आहेत. योग दर्पण, प्राणायाम, ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी फ्रॉम योगिक कॉन्टेक्स्ट, विपश्यना आणि थेरपेटिक प्रॅक्टिसेस ऑफ हठयोगा या पुस्तकाचे ते लेखक आहेत. डॉक्टर भालेकर यांनी आपल्या अभ्यासातून, लेखनातून आणि वैद्यकीय अभ्यासाद्वारे भारतीय योग परंपरेला पाश्चिमात्य शरीररचनाशास्त्र आणि शरीरक्रियाशास्त्र यांची अनोखी सांगड घातलेली आहे. त्यांनी भारतभर आणि परदेशात अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. डॉक्टर भालेकर यांनी आयुर्वेद आणि वैद्यकीय शस्त्रक्रिया ह्या विषयात पदवी आणि मानसोपचार समुपदेशनात पदव्युत्तर पदविका घेतलेली आहे. तर ह्यांचं मार्गदर्शन आपण ह्यानंतर ऐकणार आहोत. योगमय जीवन म्हणजे काय ह्या विषयी ते आपल्याशी बोलणार आहेत. पुस्तकाचा पुन्हा एकदा इथे संदर्भ द्यावासा वाटतो की त्यात असं म्हटलं आहे लेखिकेने की आपण आपल्या शरीराच्या हाकाच ऐकत नाही. आपल्याला BP आहे, डायबिटीज आहे, आपल्याला साधी ॲसिडिटी होती, आपलं डोकं दुखतं आहे, या सगळ्यातून आपलं शरीर आपल्याशी बोलत असतं, पण आपण आपले कान बंद केलेले असतात आणि आपण काय म्हणू, आपण बहिरे झालेलो असतो. तर नक्की शरीराच्या हाका कशा ऐकायच्या किंवा योग म्हणजे काय ह्या आता मूळ विषयावर आपल्याशी संवाद साधतील भालेकर सर. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्वजण, लिव्ह लाईक ए योगी. खरं आहे, आपलं जगणं हे योग्याचंच असलं पाहिजेत. माणसाचं जगणं आणि माणसाचं मरणं हे देखील एक अपूर्व असलं पाहिजेत. शेवटचा दिवस आठवावा. शेवटच्या दिवशी अशी तृप्ती पाहिजेत माणसाच्या मनामध्ये. जीव सोडताना देखील माणूस तृप्ततेनं जीव जर सोडत असेल ना, तर ते मरण देखील आपण म्हणतो ना, काय चांगलं मरण आलं त्याला.
माझे एक काका होते. ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्या दिवसाच्या सकाळपासून सगळ्या लोकांना भेटी दिल्या. कुणाला फूल दिलं, कुणाला ही भेट दिली, कुणाला ती भेट दिली, सगळ्यांशी गप्पा मारल्या. संध्याकाळी 5 वाजता घरी आले. पत्नीला सांगितलं एक चहा ठेव. चहा तिनं आणला. अर्धा चहा त्यांनी तिला दिला, अर्धा चहा स्वतः पिला आणि बस अशा भिंतीला टेकून बसले आणि शांतपणे त्यांनी देह सोडला. एवढं सुखाचं मरण येण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीनं आयुष्य जगलं पण पाहिजे. स्वामी समर्थांचं पहा, शेवटचे क्षण कसे होते की शेवटच्या दिवशी देखील ते अगदी पूर्णपणे कॉन्शियस होते आणि त्यावेळी त्यांनी स्वतःची सगळी जी काही लोकांनी आणून दिलेले प्रसाद होते, कपडे लत्ते होते, सगळे लोकांना वाटून टाकले. अगदी शेवटचं वस्त्र देखील त्यांनी गाईच्या अंगावर ठेवलं, प्रसाद देखील गाईला दिला आणि जाताना देखील शेवटच्या 2 मिनटामध्ये त्यांनी एवढंच सांगितलं की घाबरू नका, मी तुमच्याबरोबर आहे. अनन्याश्चिंतयन्त मा ये जना परी उपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम, की मैं मरा नहीं मैं जिंदा हो, असं म्हणून जीव सोडला. हे देखील एक भाग्याचं मरण असतं, पण त्यासाठी तुम्हाला योगी म्हणून जगावं लागेल तर तो शेवटचा दिवस तसा असेल. नाहीतर मी डॉक्टर म्हणून शेवटचे दिवस लोकांचे पाहिलेले आहेत, कसे आचके देत देत त्यांना शेवटचे दिवस कंठायला लागतात. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे माणूस मरायच्या आधी कित्येक वर्ष अगोदर मेलेला असतो. जशी एखादी वाळवी लागलेली असते, है ना. माणूस लहानपणापासून एखादी संकल्पना घेत असतो आणि ती पूर्ण करण्यासाठी किती चुका करत जातो आणि हे करत 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 स्वतःचं शरीर विसरतो, स्वतःचं मन विसरतो. 50शीला एकदम स्टॅग्नेट झालेला असतो. स्टॅग्नेशन सिंड्रोम आज आम्ही म्हणतो. म्हणजे बऱ्याच वेळा 50शीतली लोक बस आता रिटायर्ड व्हायचं आणि मग देवदेव करायचं हे देखील असं अर्धमेलं होऊन सांगत असतात. म्हणजे त्यात देखील जीव राहिलेला नसतो. अक्षरशः त्यांच्या शरीराला आणि मनाला देखील वाळवी लागलेली असते. आणि मग शेवटी एका दिवशी ते झुंबर कोसळतं खाली. असं होतं. तर असं होऊ नये यासाठी मी म्हणतो की शेवटच्या दिवसापर्यंत तुमचे हातपाय चांगले शाबूत असावेत, चालून फिरून चांगलं असावं, है ना. आणि एक तृप्तता असावी. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या संकल्पना बदलल्या पाहिजेत, तुमचे विचार बदलले पाहिजेत. अगदी सोप्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजेत. आणि त्यासाठी तुम्हाला लिव्ह लाईक ए योगी, म्हणजे तुम्हाला योगाचं जीवन कसं जगायचं हे समजलं पाहिजे. किती सोप्या भाषेत सांगितलं. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. नाहीतर योग म्हणजे काय, आम्ही लहानपणी आठवत होतो की योग म्हणजे ते कुठंतरी गुहेमध्ये कोणी साधना करत असतात, एवढी मोठी दाढी वाढलेली असते, सगळी जळमटं झालेली असतात आणि मग त्यासाठी हिमालयात जायला लागतं, सगळं काही सोडायला लागतं आणि ते म्हणजे योगी. अशी संकल्पना आमची लहानपणी होती. मला आठवतं आहे की ज्यावेळी मला माझ्या मित्रानं पहिल्यांदा सांगितलं की अरे अशी कुंडलिनी नावाची शक्ती असते आणि ती आपल्या अशा कमरेमध्ये असते आणि ती सापाची असते, मला रात्रभर झोप आली नव्हती की म्हणजे आपल्या कमरेमध्ये एखादा छोटासा साप असतो. तर आणि त्यानंतर देखील आमचा योगाचा प्रवास ज्यावेळी चालू झाला त्यावेळी देखील आम्हाला असं अद्भुतच वाटायचं की नाही आपल्याला योगी व्हायचं म्हणजे आपल्याला कुंडलिनी जागृतच करायचे. आणि त्याच्यामुळे मी माझ्या त्या अवस्थेमध्ये 1990-95ला असं घरामध्ये एखादा आतंक निर्माण करायचो. कोणी टी व्हीचा आवाज वाढवायचा नाही, कोणी तिकडनं आवाज करायचा नाही, मी आता ध्यानाला बसणार आहे. आणि दर 5 मिनिटांनी मी माझ्या बहिणीला सांगायचो जरा इथं कमरेला हात लावून बघ गरम झालं आहे का. मग ती मला म्हणायची की ठीक आहे, तुला ते गरमच करायचं असेल तर मी तवा तापवते त्याच्यावर बस, ठीक आहे ना. म्हणजे तुझी कुंडलीने ते चटका लागून वर उचलेली. तर अशा संकल्पना पूर्वी योगाबद्दलच्या माझ्या देखील होत्या. पण जसं आपण योग वाचत जातो, योग अभ्यासत जातो, तसं कळतं की योग अरे आपलं जीवन जगण्याचं एक कला आहे ना. तुम्ही कसं झोपायचं, तुम्ही झोपण्याचा देखील आनंद घ्या, तुम्ही रोज व्यायामाचा आनंद घ्या, तुम्ही आहाराचा देखील चांगल्या पद्धतीनं आनंद घ्या, तुम्ही लोकांच्या बरोबर जो काही संवाद साधतात तो सुसंवाद करा. यात योग आहे. जे मगाशी मी जो श्लोक सांगितला तेच युक्तिपूर्वक आहार घ्या, युक्तिपूर्वक निद्रा घ्या, युक्तिपूर्वक व्यायाम करा.
लोकांचा व्यायामाशी जास्त संबंध नसतो, पण असायला हवा ना थोडा बहुत. अगदी आपण व्यायामाच्या संकल्पना मोठ्या करून ठेवलेल्या असतात, आपण सोपं सोपं करावं काहीतरी. रोज कमीत कमी सकाळी उठल्यावर अर्धा तास चालायला जावं. हे फक्त 31 डिसेंबरला ठरवलं जातं आणि 1, 2, 3 जानेवारीपर्यंत ते पाळलं जातं. 4थ्या दिवशी कुत्रं अंगावर येतं म्हणून मग ते म्हणतात राहू दे आम्ही जाणार नाही अजिबात त्याच्यामध्ये. तर असं नको आहे. छोट्या छोट्या गोष्टींनी मी अनेक प्रकारचे व्याधी पाहिलेले आहेत, कारण मी स्वतः डॉक्टर आहे. आणि असे व्याधी लोकांना होतात ना की त्यांना जगणं नकोसं होतं आणि मग अक्षरशः आयुष्य कंठावं लागतं. आणि म्हणून सांगावंसं वाटतं की नंतर तुम्ही खर्च करण्यापेक्षा आत्ता स्वतःच्या आरोग्यासाठी छोटे छोटे इन्व्हेस्टमेंट करा. व्यायामाची इन्व्हेस्टमेंट करा, चांगल्या विचारांची इन्व्हेस्टमेंट करा. नंतर कोणीतरी अँजिओप्लास्टी करावी, बायपास सर्जरी करावी आणि नंतर आणखीन कुठली बंधनं घालावी आणि त्याच्यासाठी खर्च करावा. याच्यासाठी तुम्ही पैसे मिळवलेले होते का? मग त्याच्यापेक्षा चांगली गुड इन्व्हेस्टमेंट करा ना. आज योग जो आहे तो केवळ भारतातच नव्हे तर जगभर असं लोकांच्या समोर असा प्रकाशित झालेला आहे. 2114 नंतर ज्यावेळी इंटरनॅशनल योगा डे सुरू झाला त्यानंतर तर मी पाहतो युरोपमधले लोक देखील किती उत्सुक असतात आणि तिथं त्या योगाबद्दल एक एक वाक्य असं आतुरतेनं ऐकण्यासाठी ते लोक आपल्यासमोर उभे राहिलेले असतात. हे मी पाहिलं. नाहीतर 20 वर्षापूर्वी ज्यावेळी मी सांगलीमध्ये कराडमध्ये ज्यावेळी योगाबद्दल बोलायचो म्हणजे असं कोण कुत्रं समोर उभं राहायचं नाही. अरे काय सांगते, कसले सांगते. म्हणजे मी पण कधी कधी असं विचार करायचं की आपण हा अभ्यास का करतो आहे. आणि ज्यावेळी परिस्थिती बदलली, ज्यावेळी मी वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन हे सांगितलं त्यावेळी मी त्या लोकांकडं बघितलं की किती आदरानं तिकडं बघितलं जातं. आणि आज लोक मेडिकल सायन्सला सपोर्टिव्ह थेरपी म्हणून योगाकडं बघतात. निश्चितपणे प्रिव्हेंटिव्ह म्हणून देखील, मॅनेजमेंट म्हणून देखील आणि क्युरेटिव्ह म्हणून देखील. असे कित्येक PCODचे पेशंट आहेत की ज्यांना PCOD डायग्नोज झाला आहे, परंतु नेटानं योगाचा अभ्यास केला, व्यायाम केला, लाईफस्टाईल बदलली, सगळा आहार बदलला आणि पूर्णपणे रिव्हर्स केला. अशावेळी वाटतं की वास हे योगमय जीवन झालं. तुम्ही सात्विक मुवमेंट म्हणून यूट्यूबवर कधी पहा की 90 किलो वजनाची PCODची मुलगी, पण तिनं मनावर घेतलं की नाही नाही मला माझं आयुष्य बदलायचं आहे आणि तिनं केवळ व्यायाम आणि हे सगळे जे आपले सात्विक जे चर्या आहे ती पाळून तिनं तिचं वजन 56 केलं, तिचा PCOD पूर्णपणे बरा करून दाखवला. हे रिव्हर्सल जर झालं ना तर ती आनंदाची गोष्ट आहे. ठीक आहे. अन्यथा एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं आणि चिकित्सा घेणं ही निव्वळ आणि निव्वळ शिक्षा असते आणि डॉक्टर देखील मोठा टोल त्याचा वसूल करत असतात. मी स्वतः डॉक्टर आहे. ठीक आहे. तर हे घडतं असं आणि म्हणून सांगावंसं वाटतं की देवयानीनं जे काही मुद्दे पकडलेले आहेत आज ती योग ऊर्जा साक्षात सळसळणारी ऊर्जा आहे. कारण केवळ योग म्हणजे आसन हा संभ्रम मागच्या 100 वर्षामध्ये लोकांमध्ये झाला होता. कारण लोकांसमोर योगशास्त्र जे आहे ते आसनाच्या रूपानं अभिव्यक्त जास्त झालं होतं किंवा आसनाचा भाग जास्त पॉप्युलर झाला होता. त्या दृष्टीनं प्राणायाम, ध्यानधारणा या गोष्टी हळूहळू त्यांच्या कानावर पडायला लागले. आज रुरल एरियामध्ये देखील आपण गेलो तर देखील हे शब्द ऐकल्यावर बरं वाटतं की निदान काहीतरी ऐकायला मिळतं आहे म्हणून. पण योग तेवढ्यापुरताच मर्यादित नाही आहे. योग तुमच्या यम नियमाशी, तुमच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही आचरण करता त्या प्रत्येक आचरणाशी निगडीत आहे आणि हे आचरण कसं असायला पाहिजेत याची उकल करणारं हे पुस्तक आहे. आणि म्हणून मला जास्त भावलं. माझी बायको देखील मला सांगते की तुम्ही एवढी 6 पुस्तकं लिहिली पण तुमच्या विद्यार्थिनीनं तुमच्यापेक्षा चांगलं पुस्तक लिहून दाखवलं. ते चांगलं वाटतं. कदाचित गेली 15 वर्ष माझे रोजचे शब्द ऐकून ती कंटाळली असेल म्हणून सुद्धा तिनं असं बोललं असेल की तुमचे शब्द बोर होत आहेत, मला हे जरा काहीतरी नवीन ऐकल्यासारखं वाटतं असं. पण मला असे विद्यार्थी लाभले हे देखील माझ्या अभिमानाची गोष्ट आहे, माझ्या आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे असं आहे की काय काय संकल्प देवयानी ज्यावेळी तिच्या माझ्यासमोर मांडते त्यावेळी माझी देखील अवस्था त्या 3 इडियटमधल्या प्राध्यापकासारखी, आखिर तुम कहना क्या चाहते हो.
म्हणजे इतके तिचे पुढचे विचार पाहिले की असं वाटतं, तर ते करून दाखवलेलं आहे. आणि आपण सर्वांनी तिच्या या सगळ्या कार्याचं आपण दखल घेऊया, या कार्याला हातभार लावूया, या कार्याचं आपण कौतुक करूया आणि कुठेतरी एक संकल्प बांधूया की आपलं जीवन सहज सुलभपणे योगमय बनवूया. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. प्रत्येकाची शाबासकी आपल्याला आवडतच असते, पण आपल्याच क्षेत्रात आपण ज्या व्यक्तीला गुरु मानतो त्या व्यक्तीच्या तोंडून जेव्हा आपण इतकं आपलं भरभरून कौतुक ऐकतो तेव्हा मला असं वाटतं की हा देवानी मॅमना झालेला आनंद हा सगळ्यात जास्त आहे. सरांनी फार महत्त्वाचा एक मुद्दा मांडला की आपण 31 तारखेला ठरवतो आणि मग तिसऱ्या दिवशी आपल्यावर पळायला जाताना कुत्रं धावून आलं की ते आपण सोडून देतो. ह्याच मुद्द्याला जोडून पुस्तकातलं एक खूप महत्त्वाचं वाक्य मला आठवलं किंवा संकल्पना आठवली की तिने फार छान लिहिलं आहे की आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट माहिती आहे काय असतो. आपण SIP भरत असतो आणि मग ते जेव्हा कंपाऊंड इंटरेस्ट मिळतो तेव्हा खरं तर ती रक्कम दुपटीने तिपटीने वाढते. तर रोज 2 मिनटं आपण जरी डोळे मिटून बसलो तरी महिन्याच्या शेवटच्या दिवशी ती 2 मिनटं करून काही जास्त मिनटं आपल्या वाट्याला येतात की आपण इतके मिनटं शांत बसलेलो आहे, श्वासावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर हे कंपाऊंड कुठलीही गोष्ट जेव्हा कंपाऊंड होते तेव्हा त्याचं महत्त्व हे खूप जास्त अधिक आहे असं मला वाटतं आणि तेच अर्थात पुस्तकामधूनही त्यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि यानंतर आपण जे पुढचं मनोगत ऐकणार आहोत ते अर्थात डॉक्टर आवाज पोहोचतोय ओके हां यानंतर आपण जे पुढचं मनोगत ऐकणार आहोत ते डॉक्टर आनंद देशपांडे यांचं आहे. आपण ह्या आनंद सरांनासुद्धा त्यांचंही नाव घेतलं तरी पुरेसं आहे, त्यांचा काही वेगळा परिचय करून देण्याची पुन्हा एकदा गरज नाही, पण तरीसुद्धा त्यांचं कार्य किती मोठं आहे हे समजून घेण्यासाठी मी त्यांचा थोडक्यात परिचय तुम्हाला करून देते. पर्सिस्टंट सिस्टीमचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर आनंद देशपांडे हे IT क्षेत्रातील दूरदर्शी उद्योजक आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. तंत्रज्ञानाची सखोल जाण असलेले डॉक्टर देशपांडे यांनी भारतातील सॉफ्टवेअर उद्योगाची वाटचाल घडवण्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे. IIT खरगपूरमधून त्यांनी कॉम्प्युटर सायन्समधून BTech केलं. समृद्ध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले डॉक्टर आनंद देशपांडे यांनी त्यानंतर अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातून संगणकशास्त्रात मास्टर्स आणि PhD मिळवली. त्यांनी 1990मध्ये पर्सिस्टंट सिस्टीमची स्थापना केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान सेवांमध्ये जागतिक शक्ती बनवली आहे. त्यांनी पर्सिस्टंट सिस्टीमला यशाच्या दिशेनं तर नेलंच, शिवाय संस्थेत नाविन्यपूर्ण संस्कृती रुजवण्यातही ते मार्गदर्शक ठरले आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी कन्सल्टिंगमध्ये लीडर म्हणून आपली प्रतिष्ठा प्रस्थापित करत त्यांच्या नेतृत्वानं कंपनीला IT उद्योगात आघाडीवर नेलेलं आहे. असे एक खूप मोठे उद्योजक आज आपल्यात उपस्थित आहेत, याचासुद्धा आपल्याला अभिमान आहे. आणि एक उद्योजक ह्या पुस्तकाकडे आता कसं पाहतोय हे सुद्धा जाणून घेण्याची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे, कारण सुरुवातीला कंपनीमध्ये सगळ्यात पहिले येणारा आणि सगळ्यात शेवटी जाणारा तो व्यक्ती असतो आणि जशी जशी कंपनी मोठी होत जाते तसं तसं त्यांनी लावलेलं जे रोपटं आहे ते बहरत जातं, फुलत जातं. तर हा सगळा प्रवास आणि त्यांनी स्वतःला दिलेला वेळ किंवा जो विषय ते आपल्यासमोर मांडणार आहेत तो म्हणजे आपल्यातली जी मानवी काय म्हणू क्षमता आहे, शक्ती आहे, ती जास्तीत जास्त कशी उंचवायची किंवा त्याचा जास्तीत जास्त वापर आपण कसा करायचा हे ते आपल्याशी आज बोलणार आहेत. तर बघूया सर नेमके पुस्तकाकडे कसं बघतायत आणि ते आपल्याला काय सांगतात. सो थोडं लाईट वाढवता येईल का? सर्वप्रथम मला बोलवलं हा पण म्हणजे सुबोध म्हणाल्याप्रमाणे मला पण हा प्रश्न आहे, कारण माझा पण योगाशी काहीच संबंध नाही आहे. फक्त देवयानी उद्योजक आहे आणि मी तिथला उद्योगातला प्रवास मागचे 4 ते 5 वर्ष बघत आहे, ऑब्झर्व करतो आहे आणि त्याच्यामुळे मला तिने बोलवलं म्हणून मी इथे आलो अशातला हा भाग आहे. आणि तिने मला सांगितलं होतं की मला भाषण द्यायची गरज पडणार नाही, बाकी सगळे तज्ज्ञ लोक बोलतील. पण मग लास्ट मिनिटला तिने सांगितलं की काही नाही तरी थोडंसं पर्सनल प्रोडक्टिव्हिटी वगैरे काहीतरी सांग. तर म्हणून मी थोडंसं सांगणार आहे या विषयावरती. आणि विथ ड्यू अपॉलॉजीज टू सुबोध मी आज थोडं इंग्लिशमध्ये बोलणार आहे कारण मराठीत जे काय मला सांगायचं आहे त्याच्यात मला शब्द सापडतील अशी मला प्रेक्षक असले की खात्री नसते. So first, let me congratulate Devyani once more. I think this is a phenomenal effort to write a book.
and she has written a book about living life like a yogi, which she lives. Most of us don't live like that and can't believe we can live like that. So that is a really tricky part. That said, the reason, my abstraction of this book is that yoga should help you improve your personal productivity. And because of yoga, you should be able to be more productive. If that happens, that's a good thing, and that's how we should look at it. And she has, of course, shared many dimensions of yoga so that you can be more productive. So just trying to simplify all this stuff, and I wanted to use one of the greatest yogis as an example and give you 3 points which Arjun thinks about, which is how he becomes one of the greatest characters in Mahabharata. And his story becomes most important because of 3 things that he did, which many other characters in Mahabharata were not very consistent about. So one was vision, second is values, and third was action. Okay? These 3 main things are really the key to success. And personal productivity, to some extent, needs to be thought of in these 3 items. This is what I'm going to spend time on. I don't want to spend too much time on values, because in this group, I think you all know what values are, and you are definitely have your own value systems, but you need your own value systems to make anything happen. So that is important to have values. So values is very critical. And business needs values, companies need values, individuals also need their own value systems, and we base our life on the basis of value systems. And in this book, she has actually shared many nuggets of information that would help you build or at least formalize your own value system. Having thought through your value systems can be very useful to you. So think about what your values are, what do you stand for, and that might help you in your life as well. So that is the first thing I want to mention. The second thing is that, Arjun had a vision. He had a view of where he wanted to be, and he was pursuing it. It was not by accident he reached where he did. And all of us who sort of have been in various parts of the thing always wonder what exactly is happening. And I believe that I was very serendipitous in where I was. I was very fortunate to be at the right place at the right time. But a lot of that happens because you're thinking about where you want to be. And when you are starting out or at any point of your life, it's very easy to say you should have a long-term view and 50-year, 100-year. The reality is that life is a sequence of S-curves. You do a few things right, you see growth for a period of time, and then you have to find your next orbit. So life is all about finding these successive new orbits that need to come, and you need to have a vector or a direction in which you are going. But at each step, you can define what your short-term goals are, the next orbit that's going to take you. So having 4 or 5-year goals really helps, and having a big picture of where you are going helps you in reflecting on day-to-day stuff and makes life a lot easier to work on. And I think to some extent, if you look at the book and when she talks about going from outside to inside and all that, in a way she's saying that think a little bit big, have a big picture of where you are trying to go rather than just think of the details of where you are today and what you need to do next. Have a good view of where you're going. And one of the important things that was mentioned, and I completely relate to that, is that, one of our most valuable resources is time. And, where you spend your time is your choice. And if you have a big picture view, then you use your time most efficiently. So that is really what can come out of some of these things. So that is the second thing I want to mention. The most important thing about Arjun, and I think this is very important in India and for every one of us, we can talk all we want, but it has no value unless we act on it. So the reality of everything that we do has to be based on action. So I'm going to spend a few minutes trying to give you a few ideas on what needs to be thought of when you think about action. And in this context, I'm going to say that, if you want to act on something, it helps to be decluttered and have a focus. And the book also talks a lot about how you need to declutter your thing. How can you prioritize what you need to do? So focus and priorities help in trying to get action to really happen. Because otherwise you get distracted, you have many things you could be doing, and all the time if you get confused about where you want to go, then you would not be able to get to where you want to get to. And to some extent, yoga helps you in decluttering your mind so that you get a clear idea of where you want to go and you can focus on where you want to go. So that is the first thing I want to mention. The second thing I think, which is very important and even more important today, is that all of us need to be lifelong learners. We cannot stop learning. Life is going to be different. Things are going to change. Every time there are new things that are going to happen.
And if we want to survive in this world, only those who survive, who learn, will survive. So learning to learn and learning all the time is going to be very critical in terms of how we succeed. And in this context, actually, learning does many things to you. One is, of course, it creates the fact that when you learn something, you have to be open to learning, which means you are open to ideas, which allows you to be very open to things, gives you some humility. And it's something that all of us must do all the time. So this is something we cannot stop doing. So learning and learning continuously is one of the most important things that need to happen. The other thing that Devyani has pointed out, and she lives a very disciplined life. She's a yogi. And she talks a lot about discipline in this book. So, you know, being focused and disciplined sort of go in a way next to each other. You have to know what you're doing and do it regularly. Most mortals are not born divine, meaning we don't know enough about it. By repeated hard work, keep doing the same thing again and again, we tend to learn and get better. And the goal has to be to get better. And this is only possible if you have focus, you are clear about what you want to do, and keep doing those things continuously. So that'd be the third thing I would mention. And you know, I run a business called Persistent, and I have really found that by calling company Persistent, I have realized that how important it is to be persistent. Okay, so that's where I'm going to end today and say, you know, in any life, if you want to be successful, those who come back the next day, they are the ones who succeed. Every one of us fail in all the time in all kinds of things. Those who fail and give up will never make it. Those who fail and succeed are those who come back. So being persistent is very critical. So let me just summarize what I just said to you very simplistically. I think I like the way Arjun used to think about yoga in a way, about how to get things done, because he was one of those who actually thought through things and actually got things done. There are many people who talk but don't get things done. So getting things done is very important. And in that context, having values, vision, and action. These three are the key things that I would say are very critical from Arjun's point of view and from all of us to learn from him. And how do we get to action? The main key things to get action, things to happen. One is to be very focused, be clear where you want to go. Second, be learning all the time. You don't know everything. None of us know everything. None of us will ever know everything. But we need to learn, and we need to learn how to learn. So that's very critical. Be disciplined, and finally, be persistent. I want to just say one last thing. You know, I'm very thrilled that Devyani has written this book. We had talked about this many years back, and she has been always very focused, gets things done. So very much the right person. I would like to, I know 2,000 copies have been sold, but I know Sakar can print 100,000 as well. So don't stop because this book has been bought. Please buy the book now and give away the book to hundreds of people, because I think it's a beautifully written book. Unlike other yoga books, which are kind of things you keep on the shelf and you talk about it, have them in the background on your Zoom video. This is actually a book that you could read. Okay, there are so many books that I have which I like to keep on my shelf. I like to believe that people would think I've read them, but it's too much to read them. There's only so much time in life, right? But this is a very nice book to read. I highly recommend taking a look at the book, buying the book, giving it to all your friends and other people. And I want to finally urge Devyani, this can't be your only book. So I'm sure you're thinking about the next one. And I want to wish you all the very best for your next and many other books. And she's an entrepreneur, which is why I'm here. And I want to wish not just the book all the best, but her enterprise also all the best. Thank you very much. थँक्यू सो मच सर. फार महत्त्वाची एक गोष्ट सरांनी आपल्या पुढे ठेवली की जो शिकेल, म्हणजे थोडक्यात जो स्वतःत बदल करेल तोच टिकेल. आणि हे पुस्तकसुद्धा ह्या बदलाचीच एक संधी आपल्या समोर घेऊन आलेलं आहे असं मला वाटतं. देवानी मॅमनीसुद्धा त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे की तुम्ही जी व्यक्ती प्रोसेसला सरेंडर होऊ शकते तीच व्यक्ती स्वतःत बदल घडवू शकते. त्यामुळे जी व्यक्ती लवचिक आहे, फ्लेक्झिबल आहे, तीच जे मगाशी जसं आपण म्हटलं की अडचणीत आहे पण उपायापर्यंत जायचं आहे, तर तो मधला प्रवास तीच लवचिक असणारीच व्यक्ती करू शकेल. आणि सरांनीसुद्धा हाच खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्या समोर ठेवला. ह्या एका बदलाची इच्छा मनात घेऊनच आपण आजचा कार्यक्रम इथे थांबवणार आहोत. पण तत्पूर्वी आज प्रजासत्ताक दिन आहे, तर मला एक आनंदाची गोष्ट तुमच्या सगळ्यांना सांगावीशी वाटते की आपलं जे राष्ट्रगीत आहे ते आता रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहे ह्या निमित्ताने. त्यामुळे 1950 साली राष्ट्रगीत आपलं त्या कवितेला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला आणि आता यावर्षी ते रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करतं. ही आपल्या सगळ्या भारतीयांसाठी खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे.
तर तुम्ही सगळे इथे खूप आवर्जून उपस्थित राहिलात त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. सगळ्या मान्यवरांचेही मी आभार मानते आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते. जाताना पुस्तक नक्की विकत घेऊन जा आणि ज्यांना ज्यांना भेट द्यायचं त्यांना मनापासून भेट द्या. धन्यवाद.